बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी, हा डौर फिरवित डुकडुक ऐका, ऐका 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 पिंगळा महाद्वारी, बोली बोलतो देखा पिंगळा महाद्वारी. ऐक नागबाई तू राम नाम घेई, मानवद आला जन्माला संसार केला काही, घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे, हात लावून नशिबाला रडतो रे ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी. तुम्ही मनुष्यान घरदार इथं सगळंच राहत सार, माणूस मेल्यावर त्याच द्यावं बाहेर घर, घे 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 हरिनाम घे माया तू सोडून दे, हात आजकाल मंडळी कसं सगळं फास्ट झालंय बघा. टेस्ट क्रिकेटची 50-50 वनडे झाली आणि त्याची पण आता 20-20 झाली बघा. गाड्या कशा फास्ट झाल्या ती, आगीन गाडीची बुलेट ट्रेन झाली. माणसं इतकी फास्ट झाली की म्हातारी अजून मेली नाही तरी पण तिची बातमी व्हॉट्सअपवर आली. तिला 15 लोकांचे नमस्कार, 72 लोकांचे पुष्पगुच्छ आणि खाली 21 लोकांचे RIP आले बघ. श्री कृष्ण श्री कृष्ण श्री कृष्ण. अहो त्याच कृष्णाचा मी सेवक आहे, त्याचाच निरोप घेऊन तुमच्या पर्यंत मी आलो आहे. अहो आयुष्याचा सार तुम्हाला सांगणार आहे, पण या फास्ट जमान्यात तुम्ही आपली संस्कृती, आपली परंपरा, या मातीची ओळख विसरू लागला आहात. म्हणूनच मला तुमच्या पर्यंत यावं लागलं आहे. गणेश भक्तांनो, मी पिंगळा 4 गोष्टी सांगणार आहे, ऐकून घ्या नीट. कारण मी गेली 1 वर्ष रोज या 2 घरांपुढून जात असतो. आज या ठिकाणी मी थांबलो आहे, पण याचक म्हणून नाही तर यांना यांच्याच उपदेशाच्या 4 व्याख्या सांगायला थांबलो आहे. गणेश भक्तांनो, या दोन्ही घरात 2 वेगवेगळी माणसे राहतात बरं का. आता कोण करतो नात्यांचा आदर आणि कोण करत नाही. अरे कोण करतो संस्कृतीचे रक्षण, कोण करत नाही. हे आहे आपले पहिले घर, हे पहिलेच आहे आणि पहिलेच राहणार. कारण या घरातली माणसं ब्रह्ममुहूर्तावर जागी होतात. ओम संजीवनी वृक्ष मोहिनी तुलसी माता नमः. ओम संजीवनी वृक्ष मोहिनी तुलसी माता नमः. पलीकडे अंगणात आजोबा दिसत आहेत का? ते योग करण्यासाठी बाहेर मोकळ्या हवेत बसले आहेत. सूर्य नमस्कार घालतील आणि सूर्य देवाची प्रार्थना सुरू करतील. जे साधक दररोज सूर्य नमस्कार करतील त्यांना सहस्त्र जन्म दारिद्र्य येत नाही, त्यांना कधीही काहीही कमी पडत नाही. चला चला आवरून घ्या, पटकन आंघोळ करून घ्या, देवाच्या पाया पडा. हा, मी चहा ठेवते सगळ्यांना. भक्तगण हो, तुम्हाला सांगतो, पूर्वी चहा नव्हता, गुळाचा खडा नि पाणी होत, एवढाच फरक होता. घराला अंगण असणं आणि अंगणात चहा प्यायला मिळणं हे भाग्य सगळ्यांना मिळतही नाही. कारण अनेकांची घरं आता जमिनीवर राहिलीच नाही. अहो या उंचच उंच माड्या आणि त्यावरची घरं, अहो 4 फुटावर संपणारी ज्याला बाल्कनी म्हणतात, तिथे आता असते एक सुकलेली तुळस, वाट पाहत असते तिथल्या सुवासिनीची.
ती येईल पाणी घालायला. पण त्यांच्या घरात सकाळ होतच नाही. आहेत ते पडदे ओढून घेतात आणि सकाळच्या सूर्यकिरणाचा सडा पुन्हा अंधार करून टाकतात. बघा बघा बघा, या घरात अजूनही हालचाल नाही. अरे, हालचाल झाली वाटतं. आता झाली तर पहाच. हे गुड मॉर्निंग डिअर. गुड मॉर्निंग. का रे एवढ्या लवकर उठलास? डोकं दुखतंय यार जरा. म्हणून सांगत असते रोज नाही प्यायची. मी बघ वीक मधून एकदा किंवा फार फार तर 2दा. चहा दे यार. ठेव ना, मला पण पाहिजे. करून आणलाय तेवढा हातात तरी देशील. हा, तेवढं करू शकते. चोकरा उठला का ग माझा? तो उशिरा उठेल. रात्री त्याच्या मित्रांबरोबर गेम खेळत होता. काय मित्र आले होते त्याचे? म्हणजे त्यांच्या समोर मी ड्रिंक केलेला होतो? अरे म्हणजे ऑनलाईन खेळत होते. हो, थँक गॉड. आणि एवढा काय विचार करतो? सगळ्यांचे डॅड घेतच असते. तुला काय माहिती? मला 100% डाऊट आहे. कारण तुला सांगते, ही आहे या घरातली सकाळ. इथे सकाळीच रात्रीचा विषय सुरू होतो. सूर्य आधी येतो, मागाहून हे येतात आणि आल्यावरही याच गप्पा मारतात. इकडे पा, इकडे मुलगा तयार होऊन शाळेला निघाला आहे. त्याची बहीण ती पण तयार आहे. दोघे आजी आजोबांच्या पाया पडूनच बाहेर जात आहेत. याला म्हणतात संस्कार. आजोबा आजोबा, मी शाळेतून आले ना की आपण मोर्या गोसावींच्या मंदिरात जायचंय. तुम्ही प्रॉमिस केलं होतं तसं मला. आधी शाळेत जाऊन ये आणि येताना सगळा डबा संपवून ये. आज आमच्या शाळेत आम्हाला अथर्व शीर्ष म्हणून दाखवायचं आहे. अरे मग तुझ्या आजीने लहानपणीच घेतलं आहे की तुझ्याकडून पाठ करून? आणि रोज म्हणत नाहीस का रे संध्याकाळी घरी? आठवत आहे का आई? मी आजोबांना फक्त स्पर्धा आहे हे सांगत होतो. बघ ग आजी, तुझी सुनबाई कशी बोलत आहे मला. सुनबाई जगासाठी, पण माझ्यासाठी मुलगीच आहे हो. तसाच जीव लावते. आणि हे बघ, आम्ही दोघं विठ्ठल मंदिरात जाऊन येतो. तुम्ही जा रे पोरांनो शाळेत. अहो, डबा तरी घ्या आणि लवकर या. ज्या वेळी येणार त्याच वेळी येणार ना. तुम्हाला नाही कळणार. या आता. पाहिले गणेश भक्त हो, एक एक करून सगळे आपापल्या मार्गाला लागले सुद्धा. तू त्याला सोडतो म्हणाला होता म्हणून मी काम करत बसले ना. अगं हो, पण मी हे पण म्हणालो होतो की कदाचित मला ऑफिसला जावं लागणार नाही. आमचा हायब्रिड चालू आहे. आज वर्क फ्रॉम होम आहे. तर मग आधीच सांगायचं ना. आता तूच सोडून ये. प्लीज यार, नंतर भांडा. आय एम गेटिंग लेट. तू गप्प बस रे. मोठ्यांच्या मध्ये बोलू नको. मोठे काय मोठे, तुम्हीच भांडता सगळ्यात मोठे. नावाने मोठे, नुसते खोटे. तोंड सांभाळून बोल रे. तू त्याच्यावर ओरडू नकोस. तुझ्यामुळे झालं आहे सगळं. मी काय चुकीचं वागलोय? उगाच काही मुद्दा काढून भांडू नको. मी तुला बोलले होते तू त्याला सोडवायला जा, तर तेव्हा तुला काम नव्हतं. पहा गणेश भक्तांनो, लेकराची स्कूल बस आली आणि तो गेला सुद्धा. म्हणजे लेकराला शाळेत सोडायचं नव्हतं, फक्त बस पर्यंत पोहोचवायचं होतं. तरी दोघे भांडत होते. हे असेच होते बघा. उशिरा उठतो त्याच्या अंगात आळस नावाचा शत्रू शिरलेला असतो. हाच दिवस गुढीपाडव्याचा असला तरी ते अशाच कपड्यावर असतात. काय रे, तुला व्हॉट्सअपला हॅपी गुढी पाडवा म्हणून मेसेज केला तर रिप्लाय का नाही केला? काय मेसेज केला होतास? हॅपी गुढी पाडवा. नीट बोल गाढवा. एवढंच मराठी येतं का? सकाळ सकाळ भांडू नको यार. आज जेवायला काय बनवणार आहेस ना ते सांग. आज सण आहे तर मला पण सुट्टी पाहिजे. बाहेरून काहीतरी मागूया. पुरणपोळी? मला नाही आवडत. पिझ्झाच मागवू ना.
तुम्ही पिझ्झा मागवणार तर मी पण स्कूलला नाही जाणार. तशी पण आमची मॅम येडी आहे, नुसता अभ्यास देते. ए मॅडमला असं बोल नको, नाही तर तुला पिझ्झा नाही देणार. नाही म्हणजे तशी चांगली आहे आमची मॅम. तू हे केलं तर तुला ते देणार, आणि तू ते केलं तर तुला ते देणार. घ्या, या घरात असा आहे गुढीपाडवा. महाभारताच्या महाभारताच्या आधी पर्वात उपरीच राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी इंद्राच्या आदरार्थ जमिनीत रोवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच नववर्ष प्रारंभीच्या दिवशी तिची पूजा केली. या परंपरेचा आदर म्हणूनच गुढीपाडवा. ब्रह्मदेवाने या दिवशी विश्व निर्मिले म्हणून गुढीपाडवा. श्रीराम अयोध्येला परत आले. प्रभू रामचंद्रांनी 14 वर्षे वनवास भोगून लंकाधिपती रावण व राक्षसांचा पराभव करून या दिवशीच अयोध्येत प्रवेश केला म्हणून गुढीपाडवा. चला गुढीपाडव्याचा प्रसाद घ्या. आजोबा हे कडू आहे. असू दे, हा ही आपली परंपरा आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रांतकाळी ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि साखर कडुलिंबाच्या पानाबरोबर वाटून खातात. पचनक्रिया सुधारणे, पित्तनाश करणे, त्वचा रोग बरे करणे आणि धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण या कडुलिंबाच्या अंगी आहेत. अरे असे आयुर्वेदात मानले आहे बरं का. ही आपली आरोग्याची गुढी आहे. ही आपल्या परंपरेची गुढी आहे. ही गुढी म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा नववर्षाचा पहिला दिवस आहे. ही गुढी म्हणजे मला साखरेचा हार खायला मिळणार. वेगवेगळ्या काव्यातून संत एकनाथ महाराज म्हणतात, हर्षाची उभारावी गुढी, ज्ञातेपणाची, भक्ती साम्राज्य, यशाची, रामराज्याची रोकडी. आणि त्याच बरोबर संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अधर्माची अवधी तोडी, दोषांची लिहिली फाडी, सज्जनान करवी गुढी, सुखाची उभवी. असेही म्हणतात. महाराष्ट्रात शोभायात्रा निघतात, सारे नववर्षाच्या शुभेच्छा देतात. अहो अहो ही झाली पहिल्या घरातली गुढी. अहो पण बघा बघा या दुसऱ्या घरात काय चाललंय. अहो हे गुढी पाडवा नाही करत तर यांचं चाललंय काय, नवीन वर्षाचं स्वागत करणं. आणि म्हणतात कसे, हॅपी न्यू इयर, हॅपी न्यू इयर. हुसन तेरा तौबा 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 तौबा, हुसन तेरा तौबा 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 तौबा. ले लिया कुड़ी ने दिल साडा, हाले थोड़ा साफ जानी लगदा है राता. खुद बाड़ी लंबी नहीं रखी है मुट्टे यार ने, है दिखदा परांदा नहीं हो देखदा परांडा. हाँ तेनू क्यों ना दिखा, तेरे मुंह की सिखा, तेरे दिल की लिखा. हुसन तेरा तौबा तौबा तौबा. हॅपी न्यू इयरचा इव्हेंट सगळ्यात जास्त आवडतो. नाहीतर काय रे, हे सगळे ट्रेडिशनल सण मला सगळ्यात बोरिंग वाटतात. काय तर म्हणे तिळगुळ घ्यायला सगळ्यांच्या घरी जा. अरे तर कोणाला वेळ आहे. ते एक अजून असतं ना, गुरु पौर्णिमेला गुरुच्या घरी जाऊन पाय पडून या. अरे त्यांना ना पैसे मिळतात म्हणून त्यांनी शिकवलं हे सगळं आपल्याला. अरे आजकाल त्रास व्हायला लागला रे. बरोबर आहे रे. अरे दही अंडीला रोड ब्लॉक होतात. कोणाची ही जयंती असली की रस्त्याच्या मधोमध कार्यक्रम घेतात की लोक. नाही भाई, वारीच्या वेळेचं ट्रॅफिक आठव. मलाच कळत नाही लोकांना रस्त्यावर काय यायचं असतं. श्री विठ्ठल ऑनलाईनचं दर्शन सर्च केलं की तुला जागेवर दर्शन होतं की. नाहीतर काय. आले
झाले. कोणताही सण असू दे, फेस्टिवल म्हणलं की यांच्या घरी गोंधळ सुरू. तुम्ही नाही का बसवलं यावर्षी गणपती? यंदा आम्ही इकडे काही करत नाही रे, ते सगळं गावी. का? आई बाबा करतात रे, आपण कुठे वेळ देत बसायचं? डेकोरेशन करा, नैवेद्य करा, तो पण रोज नवीन. आणि नुसतं रोज नैवेद्य म्हटलं ना तरी माझी वाईफ गणपती बसवू देणार नाही. त्यात गुरुजी म्हणाले एकदा बसवला तर कायम बसवावा लागेल. बरं चल, त्यांचा आवाज वाढतच चाललाय, मी जातो. भेटू परत. दरबारे आले रंग आणि राव, सारे करूप नाही भेदभाव, सारे करूप नाही भेदभाव. गाव नाचू सारे हो, गाव नाचू सारे हो. आता शेवटचा अभंग घ्या आणि मग आरती. थांबा माऊली, अभो अभंग घ्या तुम्ही. पण ज्यांची संस्कृती दुभंगली आहे त्यांचं काय करणार? काय झालं महाराज, का थांबवताय आम्हाला? हे तुमचे शेजारी. काय झालं? भजन झालं की आता? का आता आमच्या घरी येऊन बसणार आहात? कोणाला वेळ आहे इथं? बरोबर कळतं तुम्हाला इथे कोणाला वेळ नाहीये म्हणून. वेळ वेळ वेळेपायी सगळंच कसं सोडून देणार. चला आता आपण एक खेळ खेळूया. मी ज्या सणाचे नाव घेईन तो सण तुम्ही कसा साजरा करता ते दाखवा बरं. आम्ही पण सगळे सण साजरे करतो. आम्ही पण संस्कृती पाळतो म्हटलं. रंगपंचमी आम्ही होळी साजरी करतो. पण आपली संस्कृती रंगपंचमीलाच रंग खेळायला सांगत असते. चला दुसरा सण वटपौर्णिमा. तुला दोरा पण हवा आहे का आता? बघ बाई बघ, तिने पूजा सुरू केली. तू काय करणार? छे छे, ही अशी पूजा नसते. पूजा ही वडाच्या झाडाला दोरा बांधून करतात. वडाच्या झाडाचे पुराणात मोठे महत्व आहे. त्याच्या कोवळ्या मुळांमध्ये सुद्धा औषधी गुण आहेत. ऐकलं का? ही झाडं टिकली पाहिजेत. म्हणूनच त्याच्या भोवती हे सण आहेत. पण तुम्ही अशा फांद्या कापून त्या झाडाची कत्तल कशी होईल हेच बघताय. चला बजरंग बलीचा वाढदिवस तो कसा साजरा करतात ते सांगा. हनुमान जयंती ना? इथे चुकला. हनुमान जयंती नाही, हनुमान जन्मोत्सव. अंजनी सूत वायुपुत्र हनुमान हे अजरामर आहेत, त्यामुळे त्यांचा जयंती आणि पुण्यतिथी यांच्याशी काही संबंध नाही. त्यामुळे हनुमान जन्मोत्सव व्हायला हवा. दिवाळीचे सण तरी माहित आहेत का तुम्हाला? का तो पण इव्हेंट असतो? मी सांगू महाराज? सांगा. वसू बारस. भारताची संस्कृती कृषीप्रधान असल्याने या दिवसाला विशेष महत्त्व. या दिवशी संध्याकाळी गायीची पाडसासह पूजा करतात. दुसरा दिवस धनत्रयोदशी. या दिवसास यमुदीपदान असेही म्हणतात. या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस, त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. नरक चतुर्दशी. कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून सोडवले. कृष्णाच्या पराक्रमाचे स्मरण म्हणून अश्विन कृष्ण चतुर्दशी, नरक चतुर्दशी हा सण साजरा. आणि आता लक्ष्मी पूजन. अनेक घरात श्रीसुक्त पठणही केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मी पूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. बलिप्रतिपदा. 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्व आहे. इडा पिडा टळो व बळीचे राज्य येवो असे म्हणतात. यम आपली बहीण यमी हिच्या घरी जेवायला गेला म्हणून जो दिवस साजरा करतात तो म्हणजे भाऊबीज. डॅड, त्यांना सांगा आम्ही पण कल्चर पाहतो.
आता मला सांगा, आपलं पिंपरी चिंचवड शहर ज्यांच्यामुळे ओळखलं जातं ते महान गोसावी कोण इथले? मी सांगणार. सांग बाळा. श्रीमान महासाधू मोरया गोसावी. आपल्याकडे तर ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज पण आहेत. तुझ्या घरात आजोबा आहेत म्हणून तुला माहित आहे, नाहीतर ज्ञानोबा आणि तुकोबा यांच्या पायाची धूळ या शहराला लागूनही काही फरक नाही पडला. जोवर आपल्या संस्कृतीला नाव ठेवणारी लोक इथे राहणार तोवर असंच होणार. आम्ही कशाला नाव ठेवत नाही. वारीमुळे ट्रॅफिक जाम होत, प्रवासाला अडथळा येतो. अरे 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 हो मग होतोच की. आहे खरं. अरे पण आमच्या या वारीला शेकडो वर्षाची परंपरा आहे. गणेश भक्त हो, नागपंचमी, अहो या सणाला उंच असा झोका बांधला जातो. त्या नागपंचमीचा सण आनंदाने साजरा करत असतात. पण आता हे सारं होतंय का हो? गणेश भक्त हो, अहो रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या जीवनातला एक आनंदाचा क्षण. पण आता ते रक्षाबंधन पण प्रत्येक जण आपापल्याच वेळेनुसार करतोय. आपण जे सण साजरे करतोय ना ते देखील उद्या साजरे होणार नाहीत. हा दिसतोय ना आपला भव्य दिव्य असा चाफेकर चौक. अहो आपल्या या चाफेकर चौकातला हा मंडळात समोरचा रस्ता कदाचित काही वर्षात गणपतीमध्ये सुद्धा रिकामा असेल हो. कारण दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कोणाच्या, लक्ष्मणाच्या, हे म्हणायचो ना आपण. पण आता गाई म्हशी राहिल्यात का हो? गाई म्हशीने भरले वाडे, दया दुधाने भरले डेरे, हे तरी कसं म्हणायचं? हे म्हणणं तर आपण विसरूनच गेलोय. आधुनिकीकरणाच्या वाटेवरती आपण पुढे चाललोय. नाही, चांगलंय, पण आपली संस्कृती हा आपला अभिमान आहे. तेव्हा गणेश भक्त हो, आपली संस्कृती आपणच जपूया. आज नवतरुण मंडळ, मानाचा गणपती यांच्या वतीने आणि आम्हा कलाकारांच्या वतीने आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपणच प्रामाणिक राहूया आणि जोडलेली नाळ तशीच टिकवून ठेवूया. उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी एक दिलाने उमटू दे जय घोष आज होणी. जरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. संकल्पना नवतरुण मंडळ मानाची देखाव्याची संकल्पना. मंडळाचे सर्व क्रियाशील कार्य सादर करत्या संस्था, संस्कृती